आज मी आलो आहे फ्रान्सच्या एका अशा लोकेशनवरती ज्याला युनेस्को हेरिटेज साईट मानलं जातं आणि मी उभा आहे ल हाव्र. हीच ती सिटी आहे ज्याच्यावरती बॉम्ब पडले होते वर्ल्ड वॉर 2 मध्ये आणि ह्याच्यापेक्षा डेव्हलप्ड सिटी त्या काळामध्ये कुठलीच नव्हती. ला हाव्रच्या वाबन पोर्टमध्ये हा पोर्ट एक आयकॉनिक हिस्टॉरिक लोकेशन आहे, कारण की इकडे एक मोठी ट्रेड व्हायची. आफ्रिका आणि फ्रान्सच्या मध्ये एक ट्रीटी होती ज्याच्यामध्ये कॉटन, शुगर आणि कॉफी हे ट्रेड केलं जायचं फ्रान्सवरून आफ्रिकाला आणि आफ्रिकावरून स्लेव्स यायचे. इन्स्टेड ऑफ दिस थिंग्स हे असे ट्रेड चालायचे आणि त्याच्यामुळेच तुम्हाला आज फ्रान्समध्ये बरेच आफ्रिकन लोक दिसतील. तुम्ही ला हाव्र या लोकेशनवरून जर एक बस पकडली आणि इत्रतात या लोकेशनवरती आलात तर तुम्हाला असा नजारा भेटेल. इकडे कोणच नाही आहे, मीच एकटा आहे. पाठी जातो परत, नाही तर शिवाय पडतील घरातून. हॅलो नमस्कार, बोनजूर, सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय ब्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपली सिरीज चालू आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग्सची. त्याचा आज 15वा दिवस आहे. डेली ब्लॉग्स नाही आहेत, बट ठीक आहे, जसं जसं ट्रॅव्हल करतो तसं तसं तुम्हाला नवीन नवीन लोकेशन्समध्ये घेऊन येतो आहे. आणि आज मी आलो आहे फ्रान्सच्या एका अशा लोकेशनवरती ज्याला युनेस्को हेरिटेज साईट मानलं जातं. 2005 मध्ये ही लोकेशन युनेस्कोमध्ये ॲड ऑन झालेली होती आणि मी उभा आहे ल हाव्र या लोकेशनमध्ये. सो हे वेस्ट ऑफ फ्रान्सला येतं आणि माझ्यासमोर बघू शकता तुम्ही ओपन सी आहे. आणि हो, हीच ती सिटी आहे ज्याच्यावरती बॉम्ब पडले होते वर्ल्ड वॉर 2 मध्ये. 1500च्या दशकामध्ये ह्या सिटीला म्हणजे स्थापन केलं होतं इकडच्या किंग फ्रान्सिस 1 याने. आणि 1800च्या नंतर ह्याच्यामध्ये बरंच एक रिव्होल्युशन झालं या सिटीमध्ये. बॉम्ब पाडले गेले, त्याच्यानंतर ही डेव्हलप झाली आणि ह्याच्यापेक्षा डेव्हलप्ड सिटी त्या काळामध्ये कुठलीच नव्हती. आणि चला आज तुम्हाला फिरवतो ल हाव्र. बेसिकली एक कोस्टल सिटी आहे जी मानली जाते आणि मानली नाही जात म्हणजे फेमस आहे याच्या समर वाईब्ससाठी. मागे बघू शकता छोटे छोटे कॅबिन्स आहेत. हे कॅबिन्स समरचं एक सिम्बॉल आहे. तुम्ही येऊ शकता इकडे, कॅबिन्समध्ये तुमचं सामान टाकू शकता आणि तुम्ही इकडे चिल करू शकता या बीचवरती. तर समरची तयारी सुरू झालेली आहे. लवकरच समर चालू होणार आहे 1-2 महिन्यानंतर. आणि त्याच्या अगोदर मी आलो आहे. बघू शकता इथे काहीच नाही आहे, आता कोणच नाही आहे, बट समरमध्ये हे पूर्ण भरून जातं. तर आता आपण फिरूया ल हाव्र ही लोकेशन, ही सिटी, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. चलो. ल हाव्रच्या बीचला पेबल बीच ही बोललं जातं. म्हणजे इकडे भरपूर अशी छोटी छोटी दगडं आहेत जी तुम्ही बघू शकता माझ्यासमोर. हे बघा, यांना पेबल बोललं जातं आणि या दगडांमुळेच या बीचला पेबल बीच ही बोललं जातं. बेसिकली एकच बीच आहे पूर्ण सिटीमध्ये आणि भरपूर मोठा बीच आहे. पूर्ण सिटी तुम्ही बघू शकता इथून. आणि असा एक अर्थ बनतो या बीचचा, पेबल बीच म्हणजे पूर्ण बीचवरती ही दगडं तुम्हाला दिसतील आणि असं छोटे छोटे रस्ते तुम्हाला एंडपर्यंत घेऊन जातील. म्हणजे मी जिकडे स्टार्टला होतो तिकडे असा तुम्हाला एक छोटा रस्ता दिसेल जायला सईकडून आणि त्याच्या आजूबाजूला हे पेबल्स दिसतील. तर चला आता आपण मी तुम्हाला एका आयकॉनिक लोकेशनला घेऊन जातो. इकडेच बाजूला एक पोर्ट आहे. त्या पोर्टची अशी हिस्ट्री आहे की एकदम तुम्ही चक्क होऊन जाल. मित्रांनो, मी आता आलो आहे वाबन पोर्ट या लोकेशनमध्ये, ला हाव्रच्या वाबन पोर्टमध्ये. माझ्या मागे बीच आहे आणि इकडे माझ्यासमोर हा पोर्ट आहे. हा पोर्ट एक आयकॉनिक हिस्टॉरिक लोकेशन आहे, कारण की इकडे एक मोठी ट्रेड व्हायची बरेच वर्षांअगोदर म्हणजे 1800 साली. आफ्रिका आणि फ्रान्सच्या मध्ये एक ट्रीटी होती ज्याच्यामध्ये कॉटन, शुगर आणि कॉफी हे ट्रेड केलं जायचं फ्रान्सवरून आफ्रिकाला आणि आफ्रिकावरून स्लेव्स यायचे. इन्स्टेड ऑफ दिस थिंग्स हे असे ट्रेड चालायचे आणि त्याच्यामुळेच तुम्हाला आज फ्रान्समध्ये बरेच आफ्रिकन लोक दिसतील या ट्रेडमुळे. आणि इकडून UK लाही ते स्लेव्स जायचे
सेम ट्रेडिंग तिकडे पण व्हायची. हा एक पोर्ट आहे आणि अजून बरेच 2-3 पोर्ट्स आहेत, त्यातील हा एक पोर्ट आहे जो एक हिस्ट्री डिफाईन करतो ट्रेडिंगची. आणि त्याचमुळे या सिटीचं नाव आहे ल हाव्र. ल हाव्रचा अर्थ असा बनतो की द हार्बर आणि द हार्बर ऑफ ट्रेडिंग. त्याच्यामुळेच हा जो स्पॉट आहे तो एक आयकॉनिक स्पॉट आहे या सिटीचा. माझ्या मागेच बीच आहे आणि त्यालाच कनेक्टेड हा पोर्ट आहे. आता बघू शकता किती बोट्स आहेत तिथे. सर्वांची एक एक बोट आहे. मला वाटतं या सिटीमध्ये सर्वांकडे एक एक बोट आहे. वा, चला सिटी फिरूया. हा जो आपल्यासमोर चर्च आहे, या चर्चचं नाव आहे इंग्लिश सेंट जोसेफ चर्च. आणि हा चर्च 1951मध्ये बांधायला सुरू केलेला, म्हणजे वर्ल्ड वॉरच्या नंतर. आणि तब्बल 6 वर्षात या चर्चचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तुम्ही ह्याला बघाल ना तर असं वाटतं की एक लाईट हाऊस आहे, बट 107 मीटर मोठी ही बिल्डिंग एक चर्च आहे. आतमध्ये 12,000 ग्लास विंडोज आहेत, कलरफुल ग्लास विंडोज, जे या स्ट्रक्चरला आतमधून एकदम ब्युटिफुल बनवतात. आणि भरपूर एक आयकॉनिक लँडमार्क आहे या सिटीचा. चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसा आहे हा चर्च आतमधून. मित्रांनो, मी आता पोचलो आहे ल हाव्रच्या सर्वात टॉप लोकेशनवरती, म्हणजे सर्वात उंचच्या जागेवरती. हा एक कॅसल आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आणि कॅसलला या लोकांनी कन्वर्ट केलं आहे एका गार्डनमध्ये, ज्याचं नाव आहे जार्डिन दु सस्पेंदुस, म्हणजेच एक स्पेक्टॅक्युलर गार्डन. आणि इथून तुम्हाला पूर्ण हाव्रे सिटीचा व्ह्यू येतो. हे बघा, हा पूर्ण हाव्रे सिटी आणि ह्याचा व्ह्यू. आणि मी इथे चिल करतोय. एक सीट आहे, एक बाकडा आणि इकडे हेपन. पूर्ण मस्त लोकेशन आहे. आणि या गार्डनमध्ये भरपूर प्रकारच्या जातीची झाडं ठेवली आहेत, कॅक्टस वगैरे वगैरे भरपूर काय काय आहेत. 1600 जाती आहेत झाडांची जी इकडे आहेत अवेलेबल. आणि हे पॅलेसचं म्हणजे कॅसलचं एंट्रन्स आहे. वॉल बघू शकता तुम्ही, हे पूर्ण सराउंडिंग आहे. आणि ह्याच्यावरती हा गार्डन बनवला आहे आणि लोक इथे चिल करायला येतात. तर असं आहे ल हाव्र. आणि ह्याच्यापेक्षा एक चांगली लोकेशन, म्हणजे अशीच एक लोकेशन, चांगली नाही म्हणजे सेम काइंडची लोकेशन आता आपण व्हिजिट करणार आहोत. मी येथून चाललो आहे इत्रताटला. सो बस पकडून जातो इत्रताटला आणि तुम्हाला दाखवतो इकडच्या नॉर्मंडी रिजनचा सर्वात बेस्ट लोकेशन ॲज कम्पेअर टू एनिथिंग. म्हणजे जिकडे बीचसुद्धा आहे, ओल्ड टाऊनसुद्धा आहे, मेडिवल काइंड ऑफ वाईब्स आहेत आणि फन पण आहे. सो चला तिकडे जाऊया. मित्रांनो, तुम्ही ल हाव्र या लोकेशनवरून जर एक बस पकडली आणि इत्रतात या लोकेशनवरती आलात तर तुम्हाला असा नजारा भेटेल. हे आहे एक विलेज फ्रान्समधलं, ज्याचं नाव आहे इत्रतात. आणि माझ्या समोर एक क्लिफ आहे जी फेमस आहे तिच्या एका शेपसाठी, जो की हत्तीचा आपल्याला फेस दिसतो, त्यासाठी हे फेमस आहे. आणि हा विलेज 1900 सालीपर्यंत एवढा फेमस नव्हता. एक फिशरमॅन्स विलेज म्हणून मानला जायचा, बट आता एक टुरिस्टिक स्पॉट म्हणून मानला जातो. आणि मी एकदम वरती आलो आहे क्लिफवरती. इकडून रस्ता आहे, तो विलेज आहे तिकडे. आणि हा पूर्ण सुंदर नजारा, या साईडला पूर्ण ओशन. आणि माझ्या मागे UK आहे बाय द वे. सो तुम्हाला जर इकडून कल्टी घ्यायची असेल UKला तर इकडून बोट पकडावी लागेल आणि सरळ UKला. हे जे क्लिप्स आहेत ना, म्हणजे हे जे डोंगर आहेत, हे डोंगर
बरेच मिलियन वर्ष अगोदर पाण्याच्या आतमध्ये होते आणि पाण्याच्या आतमध्येच हे फॉर्म झालेत आणि मग त्याच्यानंतर इव्हॉल्युशन झालं, बरेच काय काय गोष्टी झाले, अर्थ वगैरे सगळं, डायनोसॉर वगैरे जे काय तुम्हाला माहिती आहे हिस्ट्री, ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर हे डोंगर जे आहेत ते पाण्याच्या वरती आले आणि त्याच्यानंतर वाऱ्यामुळे हे जे कट्स तुम्हाला दिसत आहेत हे कट्स वाऱ्यामुळे तयार झालेत आणि इकडे कुठलेच झाड वगैरे उगत नाही, वारा एवढा जोरदार आहे आणि माझ्या समोर तिकडे विंड मिल्स पण आहेत. सो इकडे वारा भरपूर जोरदार आहे. बी केअरफुल, तुम्ही जर इकडे येत असाल जास्त टोकाला जाऊ नका एंड पॉईंटला आणि सेफ्टी इज फर्स्ट. तुम्ही ट्रॅव्हल करू शकता किती पुढे, सो सेफ्टी बघा आणि व्ह्यू एन्जॉय करा. इकडे कोणच नाही आहे, मीच एकटा आहे. पाठी जातो परत, नाही तर शिवाय पडतील घरातून. असा होता माझा आजचा दिवस आणि असं होतं एक ट्रॅव्हल युनेस्को सिटीमध्ये की पूर्ण ल हाव्र सिटी ही युनेस्को साईट आहे. तुम्ही इकडे येत असाल तर भरपूर एन्जॉय करा, भरपूर बघा. इकडे हिस्ट्री आहे, ब्युटी आहे आणि बीचेस वगैरे सगळं काही आहे. त्याच्यामुळे युनेस्कोमध्ये ही सिटी आहे आणि आजही ती तुम्हाला 18th सेंचुरी 19th सेंचुरीच्या कन्स्ट्रक्शनची वाईब देते. म्हणजे तसेच जे कन्स्ट्रक्शन केलेलं होतं मॉडर्न कन्स्ट्रक्शन त्या काळाचा आजही तुम्हाला वाईब्स आहेत. फुल एन्जॉय करू शकता तुम्ही आणि चिल करू शकता. युनेस्को साईट आहे, फुल एन्जॉय. इकडून नॉर्मंडी रिजन भरपूर जवळ आहे इत्रताटला, जसं तुम्ही बघितलं आता ते तिकडे तुम्ही जाऊ शकता आणि परत येऊ शकता लगेच 1 तासात रिटर्न जर्नी. मीही तेच केलं आणि परत गार्डनमध्येच आहे. आपली व्हिडिओ एंड करायला इकडेच आलो आहे आणि एन्जॉय करतो आहे. मस्त व्ह्यू आहे, जरा टॉप हिल व्ह्यू. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच या व्लॉगला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच बघत राहा नवीन व्हिडिओजसाठी. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. आयडिया नाही कुठे असणार, बट या फिरत राहूया. चला, बाय बाय, टेक केअर.